कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. वसुनी बोलवलं होतं, म्हटलं आपण एकटे येऊया. हा? आणि काय आता सगळी संकट संपली आहेत ना, आनंद साजरा करूया. बरं केलं. पण वसू कुठे आहे? ते ऍक्च्युली त्यांना स्किनची अलर्जी आहे ना, म्हणून ते आमच्या सोबत खेळत नाही आहेत. काय हा. वसूला अलर्जी? कोणी सांगितलं? काहीतरी काय? अहो मागच्या वेळी केवढी रंग खेळली होती ती. बाबा कधी आला तुम्ही? आत्ता झालं. आणि आई आई कुठे आहे? आई दादाकडे गेली आहे. हे घे, आईन दिले. काय ग तू रंग का खेळत नाहीयेस? हा अच्छा, म्हणजे तुम्ही मला खोटं बोललं तर? काय काय खोटं काय सांगितलं तिनं? अहो या मला म्हणाल्या की ना स्किनची एलर्जी आहे, रंग वगैरे नाही, म्हणून मी कधी बोलून सगळ्या बाजून चांगली रंग दिला. मी बाबा रागावलंय का माणसावर? खोटं का बोलत माझ्याशी? मी खोटं बोलले कारण माझी इच्छा नव्हती की अजून कोणी मला पहिल्यांदा रंग लावा. आपली वहिनी आल्या होत्या तर त्यांनी लावला असताना पहिला रंग म्हणून. तर तुम्हीच म्हणाला तुम्हाला रंगाची अलर्जी आहे. आम्हाला तर खरं वाटलं, म्हणजे असू शकते ना एखाद्याला रंगाची अलर्जी. अहो असं नाहीये. माझी इच्छा होती की तुम्ही पहिला रंग लावावा म्हणून मी खोटं बोलले. आणि तुम्ही काय केलं? अवनी वहिनीने सांगितलं आणि तुम्ही मला रंग न लावताच निघून गेला. ठीक आहे ना, मग आता रंग लावतो तुला. आय मीन नाही. नको. तुम्ही मला तूच म्हणा. अच्छा, म्हणजे मी तुला अगं तुगं करायचं आणि तू मला काय आहो जाऊ करणार? एकाच अटीवरती अरितुरे करेन जर तू मला अरितुरे करशील तर. कसं वाटतं ते? किती ऑड वाटेल. आणि आणि आई काय म्हणतील? कोणी काय म्हणू दे, मी कोणाचा नवरा आहे? माझा. मग मला अरितुरे म्हणण्याचा हक्क कोणाला आहे? म्हण. झालं तर बघा, जर तुम्ही मला आकाश म्हणून हाक मारले ना, तर मी पण तुम्हाला अगं वसुंधरा असा हात मारे. चला ना, म्हणा ना लवकर.
बर आकाश आवडलं. तुला माहिती आहे जेव्हा आपण पहिल्यांदा एकमेकांना भेटलो सगळं किती अनपेक्षित होतं ना. नाही देणार, मला आवडली ही साडी. आणि जर तुम्हाला कळत नाही तर मग तुम्ही तुमच्या आईला, बहिणीला किंवा ज्यांना कळतं त्यांना घेऊन या ना. आणि हे बघा, तुम्हाला साडी दाखवणं हे माझं काम नाही, ओके? किती भांडायचो ना आपण एकमेकांशी. रादर तू माझ्याशी किती भांडायची. अहो मी खरंच काही केलं नाहीये, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. बाराने तुमचा पद उडून माझ्यावरती आला. खोटं बोलू नका तुम्ही आणि कारण तर अजिबात देऊ नका. पुढे मनामध्ये वाईट असताना इथे देवळात पूजा करायला आलात. देवी बघतीये सगळं. आणि मग शेवटी जेव्हा एकमेकांच्या समोर आलो आय एम शुअर आपल्या दोघांच्या मनात हा विचार आला असेल की आपण हे लग्न का करतोय. मलाही तुझा खूप राग आला होता. पण देवाच्या मनात वेगळंच काहीतरी होतं. आणि मग फायनली आपण लग्नाकरता उभे राहिलो आणि या सगळ्यानंतर लग्न पार पडलं. आपला प्रवास आहोजावापासून सुरू होऊन अरे तुरेवरती आला. आपण दोघेही आई बाबा शोधायला निघालो होतो. आणि बघा ना, या प्रवासात एकमेकांचे नवरा बायको झालो. हळूहळू एकमेकांवर प्रेम चढला आणि पुन्हा एकदा कर्तव्याची जाणीव झाली. I love you, Vasundhara. Sorry. I love you. Vasu. अपूर्ण तू तरी पूर्ण भासायचे. जरासे हसून आसवाना पुसू असे भान राखायचे. आय लव्ह यू आकाश. तुम्ही इथे एकटेच रंग खेळताय, ते पण लपून. आम्हाला का नाही घेतला रंग खेळायला? आता ही चीटिंग आहे. आता तुम्ही मोठे झाले तरी पण असंच करता. ओके सॉरी सॉरी सॉरी. सॉरी. काय? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.